हॅलो फ्रेंड्स, चॉकलेटचा अर्धा किलोचा केक जो आहे तो मी क्रम कोट करून डीप फ्रीजमधून सेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी त्याला फायनल आयसिंगला घेतलेला आहे। जस्ट मी एक रसमलाईचा व्हिडिओ अपलोड केला होता की माझ्या शॉपमध्ये सगळ्यात जास्त उचलणारा केक म्हणजे रसमलाई केक, पण त्याखाली बऱ्याच कमेंट्स आहेत की रसमलाई कुठे दिसत नाहीये। तर मी तुम्हाला त्यामध्ये दाखवलंय की मी रसमलाई क्रशपासून केक बनवते। शॉपमध्ये जर का ओरिजिनल रसमलाई वापरून मी केक ठेवला तर तो जास्त दिवस टिकणार नाही, स्टोअर करता येणार नाही। तो अगदी 12 तासाच्या आत किंवा आज केला तर आजच तो संपवावा लागेल, म्हणून मला तो केक करता येत नाही ओरिजिनल रसमलाई वापरून। म्हणून मी रसमलाईचा क्रश यूज करून केक बनवते। बऱ्याचदा सांगितलं तरी कदाचित तुमच्या डोक्यावरून जात असावं। बऱ्याच काही गोष्टी मी क्लिअर करत असते, पण तुम्ही एकतर व्हिडिओ पूर्ण बघत नाही किंवा ज्या महत्त्वाच्या क्लिप्स आहेत त्याच बघत नाही आणि लगेच कमेंट सेक्शनमध्ये येऊन कमेंट करायला सुरुवात करता। हरकत नाही आहे, कमेंट तुम्ही केल्याच पाहिजेत, पण ॲटलिस्ट तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग कमेंट करत चला, जेणेकरून मलाही तुमच्या कमेंटचा आन्सर द्यायला बरं वाटेल। तर आता चॉकलेट केक मी पूर्ण फिनिशिंग करून घेतला आहे आणि गनाश त्यावरती पोर करून घेतलं आहे। गनाश ओतून घेतल्याच्या नंतर आपण पॅलेट नाईफने अलगद ते स्प्रेड करायचं आहे आणि असं स्प्रेड करायचं आहे की त्याच्या बाजूला ड्रिप्ससुद्धा आले पाहिजेत। ड्रिप्स आल्याच्या नंतर उभा पॅलेट नाईफ पकडून अलगदपणे त्या ड्रिप्स ज्या आहेत त्याही स्प्रेड करायच्या आहेत, पण अगदी अशा करायच्या आहेत की हळूवार करायच्या आहेत, कुठेही केक डॅमेज झाला नाही पाहिजे। त्यानंतर आहे चॉकलेट व्हर्मॅसिली, म्हणजे याला तुम्ही शुद्ध मराठी भाषेत चॉकलेटची शेव असं सुद्धा म्हणू शकता। ती टाकून घेतली आहे साईडने आणि त्यानंतर मी घेतले व्हाईट जेल, जे की व्हॅनिला जेल म्हणून सुद्धा येतं। त्याच्या मी या पद्धतीने लाईन्स तयार केल्यात आणि नेहमीप्रमाणे एक टूथपिक घेऊन या पद्धतीची वेब डिझाईन नाही म्हणता येणार, मी सरळ स्ट्रिप्स करून घेतल्यात आणि या पद्धतीचा केक आपला रेडी झाला आहे। एक 4-2 रोझेट्स काढते आणि त्यानंतर आपला केक रेडी झाला आहे। बऱ्याचदा मला कमेंट्सची सुद्धा हसायला येते, पण हरकत नाही, तुमच्या कमेंट्स आणि माझं उत्तर नेहमीच ठरलेलं आहे। तर चला, हा चॉकलेटचा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। टॉपर्स लावल्याच्या नंतर केक अगदी बेकरी स्टाईलसारखा दिसायला लागलाय। चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।